तर नमस्कार मित्रांनो, तर व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. तर आज आपण ब्लॉग चालू करतो आहे. आत्ताच उठलो आहे, तर 5 वाजलेत सकाळचे. आणि आज मी चाललो आहे आपल्या इकडे काय बोलतात लोणावळ्याला वेट एन्जॉयला. तर ब्लॉग बघत राहा. तर आवरून वगैरे निघू आपण. तर मित्रांनो, आपण झालो आता रेडी. तर नॉर्मल आउटफिट घातला आहे, टी शर्ट घातला आणि ट्रॅक पॅन्ट घातलेली. तर आणि आता ऑलमोस्ट 6 वाजलेत सकाळचे. तर आता निघू आपण. आणि आपली फरारी की सवारी पण रेडी आहे, दाखव तुम्हाला. तर रेडी आहे आपली सवारी पण. आणि हा बघा कसा बघतोय, मग दिसत नसेल इथे आपला शेरू बसलाय. ब्रुनो, चाललो मी. ब्रुनो, येतो तू? येतो का तू? येतो तू? येतो? चल बाहेर, चल चल जाऊया आपण कारमध्ये. बघतोय बघा कसा. त्याला फक्त चोळायला लागतं का, त्याशिवाय उठत नाही. ये ये जाऊया, ये. हे बघा कसा बघतोय, त्याला पण यायचं माझ्यासोबत. तर मित्रांनो, निघूया. आपली बॅग पण रेडी आहे. तर चला बघत राहा ब्लॉग. आता निघू आपण. तर जाता जाता जे काय खाणार पिणार वॉटेवर जे काय करणार ते सगळं दाखवू. आज धमाल मस्ती येणार आहे. तुम्हाला पूर्ण वेट एन्जॉय पण दाखवतो आतमधून. तर कोणी कोणी नसेल बघितलं तर ते पण मजा घेऊ शकता. तर बघत राहा ब्लॉग. तर फायनली हम निकले घर के बाहर. तर चला जाऊया पटापट, उशीर झाला ऑलरेडी. आता ते वेट एन्जॉय उघडतं ॲक्च्युली 9 का 10 वाजता. ॲक्च्युली मला माहीत नाही आहे परफेक्ट, पण तरी पण जर आता मी गेलो कारनी तर कमीत कमी 2.5-3 तास तर लागतीलच पोचायला. तर जाऊया पटापट. प्लॅन पण अचानक ठरला, असं काही फिक्स नव्हतं. तर काल रात्री असाच विचार झाला की खूप दिवस ब्लॉग पण नव्हते टाकले, फक्त शॉर्ट्स टाकवतो मी. तर ब्लॉग पण बनवायचा होता. तर अचानक भयानकमध्ये प्लॅन केला, बोललो चला जाऊन येऊ. तर वेट एन्जॉयमध्ये एन्जॉय केल्याच्या नंतर घरी यायचा तर प्लॅन नाही आहे. स्टे करेन तिकडेच आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेलाही मग येईन. मग उद्या येऊन जाईल मग. अरे बघा बघा, ब्रुनो ओरडतोय. थांबा तुम्हाला दाखवतो. दिसतोय का तुम्हाला? हे बघा ब्रुनो कसा ओरडतोय बघा. हे बघा इकडे डोळे दिसत असतील तुम्हाला. जसं तुम्हाला बोललोय की माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी खूप कमी आहे. मी चाललोय मग ओरडतोय तो. गेला आतमध्ये वाटतं. हे बघा आला परत. बाय. काय नाही, दरवेळेस मी बाहेर जातो तेव्हा असं ओरडत राहतो तो. आवाज येत असेल तुम्हाला. तर मित्रांनो, निघूया आपण. आपल्या इथे बाप्पांचं आणि महाराजांचं पण दर्शन करू, तुम्हाला दाखवतो. तर गणपती बाप्पा आणि महाराजांचं दर्शन करून, बुद्धांचं दर्शन करून निघू आता आपल्या ट्रिपला. तर गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, बाप्पांचं नाव घेऊन निघालेलो आपण ट्रिपला. तर बाप्पांचं गाणं पण ऐकू आणि मग जाऊया. चालू तर झाली आपली ट्रिप. गाडीत जे महाराज आहे त्यांचं दर्शन घेतलं, पण तुम्हाला आता एक मूर्ती दाखवतो.
जबरदस्त एकदम आंबा. हे बघा तर मित्रांनो, गाडीतल्या महाराजांचं दर्शन घेतलं. या महाराजांचं पण दर्शन घेऊ आणि आपल्या ट्रिपला निघू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आता तुम्हाला महाराजांचं तर मी दाखवलं, तर आता चहा पिऊ जरा. इथे महाराजा चहा आहे, तर चहा पिऊन निघू. तर इथे थांबलेलो चहा पिण्यासाठी. चहा वगैरे पिऊन मग निघू परत. इथे हे महाराजाचे आहे ॲक्च्युली. पेंढारकर कॉलेज याच्या बाजूला, पेंढारकर कॉलेजच्या बरोबर बाजूला महाराजाचे आहे. तर याचे खूप सारे ब्रांच आहेत आपल्या डोंबिवली, 3-4 आहेत, बदलापूरला वगैरे पण. तर मित्रांनो, आपण आता कारल्याच्या इकडे आलोय. तर आता इकडे काहीतरी खाऊ. इथे मिसळचं दुकान आहे, दाखवतो तुम्हाला. भूक पण लागले खूप. आता समथिंग किती वाजले, 9:20 झालेत. हे बघा, इकडे आपण खाऊ जरा. मिसळ मटकी भेळ. तर मित्रांनो, आत्ताच मिसळ खाल्ली, तर खूप छान होती मिसळ. आता तुम्ही कारल्याचं जर तुम्ही इकडनं टोल क्रॉस केला ना, तर लेफ्ट साईडलाच इकडे मटकी मिसळ मटकी भेळ असं दुकान आहे. खूप छान आहे, ट्राय करा तुम्ही पण. मला खूप चांगली टेस्ट वाटली मिसळची. तर निघूया आता. वेट अँड जॉय इथून म्हणजे ऑलमोस्ट 15 मिनिट आहेत. तर जाऊ, तिकडे गेल्यावर वाईब्स दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आलो आता वेट अँड जॉयला. तर आपली गाडी वगैरे पार्किंग झालेली आहे. तर जाऊ, आतमध्येच चाललोय. पब्लिक आहे वाटतं. गाड्या वगैरे चांगलेच लागलेत. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात वेट अँड जॉय चालू होईल, कारण की 10चा टायमिंग आहे त्यांचा ओपन व्हायचा. तर आता समथिंग 9:30 पावणे 10 वाजले, तर 15 मिनटात चालू आहे. एंट्री तर चालू आहे, पण सगळी लोक इथे बाहेर वेट करत आहेत. दाखवतो तुम्हाला. बॅग चेकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आतमध्ये आलो आहे. तिकीट आपण तर ऑनलाईन तिकीट काढली, तर दाखवू त्यांना तिकीट. तर मित्रांनो, बँड वगैरे लागलेले आहेत. तर जाऊया आतमध्ये आता. तर मित्रांनो, आपण पुढे येऊन मेन गेटवर आपण पुढे आलेलो आहे. तर आपण सेकंड गेटच्या इकडे, म्हणजे जिथे वॉटर पार्क आहे आणि अम्युजमेंट पार्क आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर हे वॉटर पार्क आहे आणि त्याच्याच समोर जर तुम्ही बघितलं ना, तर इथून अम्युजमेंट पार्कला एंट्री आतमध्ये. ते सुंदर फाउंटेन आहे. तर आपण आता एंट्री करतो आतमध्ये. हे बघा, इथे बास्केटबॉल गेम्स वगैरे तर चालू होणार. ते 11च्या नंतर सगळं चालू होतं.
तर इथून एंट्री आतमध्ये आणि आतमध्ये डायरेक्ट पार्क आहे, सॉरी वॉटर पार्क आहे. तर आत आलो आहे, आता लॉकर घेऊ आपण, कारण की एक बॅग आहे माझ्याकडे, तर अशीच बाहेर ठेवली तर घेऊन जातील इकडचे, चोर कमी नाही तिकडे. तर मित्रांनो चेंज वगैरे झालेलं आहे, तर आता तुम्हाला इकडचे जरा वाईब्स दाखवतो. तर स्लाईड्स वगैरे जे आहेत ते आता 15-20 मिनटात चालू होणार बोललेत. आता फिलहाल तर हे लहान पोरांचे सगळे वॉटरफॉल चालू आहेत, हे बघा तुम्हाला दाखवतो. आता हे सगळं चालू आहे इकडे, तर आणि इथे या साईडला पण स्लाईड्स आहेत आणि तिकडे एक तिथे रेन डान्स आहे, त्या साईडला रेन डान्स आहे, या साईडला पण स्लाईड्स आहेत. तर हे सगळे 15-20 मिनटात स्लाईड सगळे चालू होतील. तर मी पण पाण्यात वगैरे जाईल, पण कसं आहे मित्रांनो, तर मोबाईल तर घेऊन जाऊ नाही शकत, आपला साधा मोबाईल आहे, ठीक आहे. मोबाईल पाण्यात गेला तर बंद पडेल, ब्लॉग बंद करावं लागतील मग मला. स्लाईड जेव्हा चालू होतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी की कुठले कुठले स्लाईड्स आहेत, काय काय बोलतात ना, टायरच्या ट्यूबच्या वगैरे कुठल्या स्लाईड्स आहेत, सगळं तुम्हाला दाखवतो. आणि इथे एक लेझी रिव्हर पण आहे, तर ते पण मी तुम्हाला पूर्ण दाखवतो वेट एन्जॉय. तर तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता, खूप छान आहे. मी इथे तिसऱ्यांदा आलो ॲक्च्युली, तर खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. आणि वाईब असते इकडे, आणि स्लाईड्स पण जे आहेत ते सगळे लांब नाही आहेत आणि जास्त चढावा पण नाही लागत. आता मी ॲक्वा इमॅजिकाला गेलेलो, तर ॲक्वा इमॅजिकाचं कसं आहे माहिती आहे का, खूप लांब पण आहेत स्लाईड्स आणि वरतून ना खूप चढावं लागतं, तर म्हणून मला ते आवडत नाही. आणि इमॅजिका तर ऑफकोर्स चांगलं आहे, खूप चांगलं आहे. तर ॲक्वा इमॅजिका म्हणून मला आवडत नाही, त्याच्या कम्पॅरेटिव्हली मला वेट एन्जॉय खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं. तर इकडे सगळे मित्र वगैरे आलेत, खूप सारे कपल्स आलेत, मित्र आलेत, चालू आहे मस्ती मजा चालू आहे. बघा पब्लिक येतच चालली पब्लिक. आता सध्या स्लाईडच्या ठिकाणी कोण नाही आहे, कारण की बंद आहेत त्या. तर आता जरा 1 मिनिट थांबा, ती बादली भरू द्या. खूप मजा आहे, मी पण जाणार आहे, दाखवतो तुम्हाला. मित्रांसोबत यायची खूप वेगळीच मजा आहे इकडे खरंच. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलेलो, तर आम्ही सगळे मित्र आलेलो, मागच्या वेळेस 2 वेळा जे आलेलो मित्रच आलेलो, तर खूप मजा केलेली, खूप म्हणजे खूप मजा केलेली. कधी भरायचं पाणी, एक तर एवढी मोठी बाल्टी आहे, हे बघा कडक. तर वाईब आहे, खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. मित्रांनो अजून आपण एक्सप्लोअर करू याला, तर बघत राहा ब्लॉग, कुठे जाऊ नका, अजून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या आहेत. मोबाईल कवर द्या ना. कुठला 200 आहे? हां द्या, भिजणार नाही ना पक्का? कुठला? हा चांगला आहे, हा चांगला आहे, ठीक आहे द्या एक. हां द्या, ऑनलाईन. मोबाईल कवर घेऊ जरा, फोन बिन भिजला तर वांदे होतील आपले. हे कर वरती वरती.
त्या स्लाईडवर जाऊया का? आपला व्हिडिओ याच्यात अडकू पक्का अडकू लय मोठा आहे याच्यात अडकू इकडे 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 ॲक्च्युली मित्रांनो हे अजून चालू नाही झालं वाटतं, ते बंद आहे. इथे दाखवा कॅमेरा जरा. कधी चालू होईल? कधी चालू होईल? 11 वाजता चालू होईल बोलताय. या इकडे. ही एक नंबर स्लाईड, एक नंबर टायरची स्लाईड, सॉरी ट्यूबची स्लाईड. तर चला लाईन मध्ये जाऊ. आई जबरदस्त होती, जबरदस्त. बुमरँग केलेली, अजून 2 बाकी आहेत. जाम मजा आली पूल मध्ये. काहीतरी वाफ वगैरे काय पाणी आहे. मला वाटलं गरम आहे काहीतरी, असं गरम आहे काहीतरी म्हणून आलो इथे. फॉलो मी. एक नंबर. इकडची लेझी रिव्हर आहे ना, मला खूप आवडते. हे इथे ॲक्च्युली हे इथे बनतं आहे, अजून हे चालू आहे झालं. मला असं वाटतं की आपण चुकीचं आलो. मित्रांनो
स्लाइड्सला एवढी गर्दी आहे ना, मरणाची गर्दी. एक स्लाइड्सला एक एक तास थांबावं लागते, म्हणून एवढा वैताग आला. म्हणून विकेंडला यायला जरा कसं वीकडेजमध्ये आलो तर कसं सगळे स्लाइड्स भेटतात. तर आपण आता चाललोय लेझी रिव्हरला. तर तुम्हाला लेझी रिव्हर दाखवतो. हे तर तुम्हाला दाखवलेलं आहे मी ऑलरेडी. ओ भाई मजा आहे. लेझी रिव्हर मध्ये रिलॅक्स. आता पुढे अजून मजा येतं, मग दाखवतो. इकडून ना पाणी येतं, जोरात पाणी येतं. कमॉन इकडे. ओ भाई धमाले भाई. ओ भाई वन्स मोर फिरता है का इस राइड पे. तर मित्रांनो, आपले ऑलमोस्ट सगळे राईड झालेले आहेत. तर काय राईडमध्ये मोबाईल अलाउड नव्हते, तर आम्ही मोबाईल नव्हतो घेऊन गेलो मी. आणि ज्या राईडमध्ये अलाउड होते त्याच्यात मी मोबाईल घेऊन गेलो. तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. तर आता आपण वॉटर पार्क जे आहे ते एक्झिट करतो आहे आणि आता मग अम्युजमेंट पार्कमध्ये जातो आहे. आणि इकडे सिस्टम अशी आहे ना की एकदा तुम्ही वॉटर पार्क एक्झिट केलं ना तर परत तुम्ही एंट्री नाही घेऊ शकत वॉटर पार्कमध्ये. मग तुम्हाला अम्युजमेंट पार्कमधूनच तुम्हाला लिव्ह करायचं आहे. तर आता आपण जाऊया अम्युजमेंट पार्कमध्ये. तर मी जेव्हा 2 वेळा आलेलो ना तर जास्त अम्युजमेंट पार्क फिरलो नव्हतो, मी वॉटर पार्कमध्येच होतो. आता जरा आपल्याकडे हाय टाईम, तर जाऊ अम्युजमेंट पार्कमध्ये. हां. ॲक्च्युली काय आहे इकडे ना, आम्ही जेव्हा आता बोलतात ना, आम्ही ज्या लाईनीत उभं होतो तर एक राईडला एक तास लागत होता, खूप टाईम लागत होता. हे दरवेळेस आहे आणि सगळेच वॉटर पार्कमध्ये ही गोष्ट होते. अम्युजमेंट पार्कमध्ये असं नाही आहे. अम्युजमेंट पार्कमध्ये पटापट येते. पण आता अम्युजमेंट पार्कमध्ये चाललं तर आहे, पण मी मोबाईल घेऊ शकतो की नाही, तुम्हाला मी दाखवू शकतो की नाही माहीत नाही. एकदा मला कन्फर्म करावं लागेल ती गोष्ट. या इकडे. इथून एंट्री आहे अम्युजमेंट पार्कची. पहिला आपण एंट्री करू. आपण आलो आता आतमध्ये अम्युजमेंट पार्कमध्ये. तुम्ही बघू शकता खूप साऱ्या राईड आहेत. इथे जेड फॉर यू आहे बघा. इकडे सगळे इथे राईडचे नेम आहेत बघा, राईडचे नावं आहेत. सगळ्यात पहिले आपण जाऊया डेल्टा ओपलामध्ये. खूप भारी राईड आहे, खूप म्हणजे खूप भारी राईड आहे. क्रॅशिंग कर पण आहे बघा.
आता ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, सगळे वॉटर पार्कमध्ये बिझी आहे म्हणून इकडे कोणीच नाही, तर लाईन वगैरे पण नाही आहे. त्याचा फायदा आपण उचलूया, पटापट सगळे राईड्स करू. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपले सगळे अम्युजमेंट पार्कचे सगळे राईड आपले झालेले आहेत. तर ॲक्च्युली फोन अलाउड नव्हता प्रत्येक स्लाईडमध्ये. प्रत्येक जी राईड होती याच्यामध्ये सांगत होते की बॅग बाजूला ठेवा, मग फोन अलाउड नव्हता आम्हाला. तर म्हणून मी व्हिडिओज वगैरे म्हणजे त्याचे जे शॉर्ट्स असतात ते पण नाही घेतले. तर आता ऑलमोस्ट राईड संपलेले आहेत आणि आता टाईम पण झालेला आहे निघायचा. तर आज तर आपण इकडे स्टे करू लोणावळ्याला. तर लोणावळ्याला स्टे करून सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा 11-12 वाजता निघू, कारण की खूप थकलो आहे. तुम्हाला तर माहिती आहे रेसॉर्टमध्ये आलं की पूर्ण बॉडी फिजिकली आपण हे होतो, थकून जातो. तर आता ड्राईव्ह करायची ताकद पण नाही आहे माझ्यात. तर आपण तर इथे स्टे वगैरे करू, तर हॉटेल वगैरे बघतो, तिथे स्टे करेन आणि सकाळी निघून जाईल मग. तर मित्रांनो, हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला शेअर नक्की करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, मला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कमेंटमध्ये मला काही सांगायची इच्छा झाली, जर माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही गोष्टी आवडल्या नसतील, म्हणजे की मला काही इम्प्रूव्ह करायचं असेल, तर मला नक्की सांगा तुम्ही. त्या गोष्टी मी इम्प्रूव्ह नक्की करेल, ठीक आहे. पण मला कमेंटमध्ये सांगा की काय चुकी होते, मी कशा व्हिडिओ बनवल्या पाहिजे, व्लॉगिंगमध्ये काय चुका होत आहेत. कारण की मी आता माझा चॅनल चालू केलं आहे, तर मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे. तर मला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामची पण मी लिंक दिली, मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.